साकेतमध्ये तुम्ही गेले की नाही तिकडं? एकदम सुंदर मंदिर झालंय. आता एक कॅन्सर हॉस्पिटल आहे, त्याचं काम आपण जलद गतीने सुरू करतोय ठाण्यामध्ये. एक आपलं महावीर हॉस्पिटल आहे. अनेक संस्था या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने होत आहेत. कोविडमध्ये देखील आपण पाहिलं की कोविडमध्ये देखील आपण कोविड सेंटर केलं, त्यावेळेस देखील जितोनी आणि आपण सगळ्यांनी मिळून एवढी मदत केली की महापालिकेचा एकही रुपया न घेता कोविड सेंटर उभं राहिलं. असे आपण सगळेजण एकमेकांना सहकार्य करतो आणि या ठाण्याला आपल्याला पुढे न्यायचं आहे. ठाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर इतर सगळ्या समाजाचे लोक राहत आहेत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की ही कच्ची पागडी जी आहे, या कच्ची पागडीमुळे समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारे लोक आज अशा प्रकारचा सन्मान या ठिकाणी त्यांना मिळतोय. इथं आपला आमदार मोरजी काका पटेल आहे इकडं. कच्चेच आहे ना तू? कच्छ वागडचा पहिला आमदार शिवसेनेने बनवला आहे. आमच्या परिषदाही पण गुजरातचे आहेत, त्या देखील नगरसेविका आहेत आणि त्यांचे पती प्रताप सरनाईक या राज्याचे परिवहन मंत्री आहेत. त्यामुळे मला कच्छची आठवण आली. जेव्हा महापौर इलेक्शन होता त्यावेळेस कच्छला आम्ही गेलो होतो, तेव्हा आपलं सरकार नव्हता, दुसरा सरकार होता. नाही, अरे गुवाहाटी तर आता झाले, त्याच्या आधी झाले. गुवाहाटीचं सरकारच पाडून टाकलं आपण. पण त्यावेळेस महापौरचं इलेक्शन होता आणि सगळे आपले नगरसेवक सुरेश साहेब कुठं न्यायचे सगळे सरकार मागं लागले. लवकर पकडा, एकनाथ शिंदेला पकडा, नगरसेवकांना पकडा. आम्ही कच्छमध्ये गेलो आणि सर्व नगरसेवकांना कच्छमध्ये ठेवले. सुरेश बरोबर आहे ना रे? कोडाई मध्ये. आणि तिकडे त्याला बरेच वर्ष झाले ना रे? हा, स्मिताताई इंदुलकर, बाळासाहेब होते त्यावेळेस. तिकडे एक इन्स्पेक्टर होता जाडेजा नावाचा, तो मला म्हणाला इकडे चिंता मत करो इधर शिंदे साहब, यहाँ से एक भी कोई आदमी आपका बाहर जाएगा नहीं और बाहर से कोई अंदर आएगा नहीं. लेकिन मेरे को एक ही बात है, बाला साहब ठाकरे जी से मेरे को बात करा के दो. बाळासाहेब होते तेव्हा. आणि मग मी त्या बाळासाहेबांशी त्याचं बोलणं करून दिलं. एवढा खुश झाला तो इन्स्पेक्टर. त्यांनी पूर्ण टोटल जेवढे दिवस आपले लोक होते त्यांनी ड्युटी तिथंच केली, दुसरीकडे गेलाच नाही. आणि त्यावेळेस मी बघितलं खूप प्रेम लोकांनी दिलं आणि महापौर आपलं झाला ठाण्यामध्ये. अशी अनेक वेळा आपण म्हणून कच्छचं खास जे काही प्रेम आहे ते या ठिकाणी मी व्यक्त केलेलं आहे. आणि मनापासून सगळ्यांनी त्यावेळेस सहकार्य केलं आणि आपण सगळेच जण समाजसेवेमध्ये पुढे असता, आपापल्या परीने योगदान देत असता आणि लोकांना मदत करत असता. ही मोठी गोष्ट आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आपण या ठाण्यामध्ये काम करता. इकडे सर्वजण आहेत, आपले महापौर आहेत आणि आमचे सगळे तिकडं जित्तूबाई आहेत, ते तिकडे प्रेमजीबाई आहेत, रवी फाटक तर आहेतच, बाकी सगळे लोक आहेत, जित्तूबाई आहेत आणि ते आमदार आहेत. त्यांच्या बाजूला नरोत्तमभाई पटेल आणि हेमंत तुम्हाला माहित आहे, आणि हा आपला पवन कदम आहे.